नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. बऱ्याच जणांची या ठिकाणी मागणी होती की सर संध्याकाळची जी काही सिरीज आहे ती या ठिकाणी सुरू करा. लक्षात घ्या, दररोज संध्याकाळी 7:30 वाजता आपण एका नवीन टॉपिकवरती आता व्हिडिओ टाकणार आहोत. तुम्हाला सकाळी 6 वाजताचा व्हिडिओ तर तुम्हाला या ठिकाणी बघायचाच आहे, त्याची तुम्हाला सवय लागलेलीच आहे. परंतु संध्याकाळी 7:30चा जो काही व्हिडिओ आहे तो येणाऱ्या तुमच्या कोणत्याही प्रकारच्या एक्झाम असू द्या, पोलीस भरती असू द्या, कंबाईन असू द्या, बँक असू द्या, SSC असू द्या, रेल्वे असू द्या, प्रत्येक प्रकारच्या एक्झामसाठी ही जी काही सिरीज आहे ती अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे एक सेपरेट वही किंवा नोटबुक तयार केली तरी काय हरकत नाही. आजचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2025 मधील महत्त्वाच्या परिषदा, त्याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. 2025 आणि 26 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, सर्वच परीक्षांसाठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे. मी परत एकदा सांगतो, टाइमपास न करू नका, वही आणि पेन घेऊन बसा. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. SCO 2025 ची परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, या वर्षीची 2025 ची SCO याची जी काही समिट होती, याची जी काही परिषद होती ती चीन या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक प्रश्नासोबत मी फोटो दाखवला आहे, सोबत ती जी काही या ठिकाणी समिट आहे त्याच्याबद्दल अतिरिक्त माहिती सुद्धा दिली आहे. या ठिकाणी SCO बद्दल बोलण्यात आलं. SCOचा फुल फॉर्म काय? शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. बरोबर. SCO ची स्थापना झाली 15 जून 2001 ला. SCOचं मुख्यालय आहे बीजिंग, चायना या ठिकाणी. SCO चे वर्तमानमधील महासचिव आहेत नूरलान एर्मेकबबायेव असं त्यांचं नाव आहे. हे जे काही SCO समिट होत असतात याचं पहिलं संस्करण आयोजित करण्यात आलं होतं जून 2001 मध्ये शांघाय म्हणजे चीनमध्ये, आणि 2025चं जे काही संस्करण आहे ते 25वं संस्करण आहे ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. आणि SCO चे एकूण किती मेंबर आहेत? तर SCO चे एकूण 10 मेंबर आहेत आणि 10व्या नंबरचा जो काही मेंबर कंट्री आहे त्या कंट्रीचं नाव आहे बेलारूस. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच प्रश्नाच्या बाबतीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. लिहून घ्या. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. ब्रिक्स 2025 ची जी काही परिषद आहे ती कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ब्रिक्स 2025चं जे काही समिट झालं, परिषद आहे, ती ब्राझील या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. लक्षात घ्या, या ब्रिक्स बद्दल काही पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की ब्रिक्सची स्थापना झाली 2009 मध्ये. ब्रिक्सचं मुख्यालय आहे शांघाय, चीन या ठिकाणी. याच ठिकाणी आपण आत्ताच पाहिलं SCOचं देखील मुख्यालय आहे. ब्रिक्सचे जे काही सदस्य देश आहेत ते एकूण 10 देश आहेत. बरोबर. किती? एकूण 10 देश. अगोदरचे जुने 5 होते. कोणकोणते? ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. हे जुने 5 देश. आणि नवीन 5 देश या ठिकाणी ऍड करण्यात आले. ते कोणकोणते आहेत? इराण, UAE, इजिप्त आणि इथिओपिया, तसंच इंडोनेशिया. आणि 10व्या नंबरचा सदस्य देश कोणता आहे? तर इंडोनेशिया. याला या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन करून ठेवायचं आहे. ठीक आहे. कोणत्या परिषदेबद्दल बोललो आपण? ब्रिक्स परिषदेबद्दल. ब्रिक्सची जी काही पहिली परिषद झाली ती झाली 2009 मध्ये रशिया या ठिकाणी. 2025 मधली परिषद आहे 17व्या क्रमांकाची, जी की ब्राझीलमध्ये या ठिकाणी झालेली आहे. आणि 2026 मध्ये 18व्या क्रमांकाची परिषद आहे 2026 मध्ये, ती आयोजित करण्यात आली आहे आपल्या प्याऱ्या भारतामध्ये. लक्षात घ्या, ब्रिक्समध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं, सुरुवातीचे जे काही 5 देश आहेत कोणकोणते? ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. हेच सुरुवातीचे 5 देश G20 या गटाचे सुद्धा भाग आहेत. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा लिहून घ्या. G7चे जे काही समिट झालं त्याची जी काही परिषद होती ती कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅनडा या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, G7ची जी काही परिषद आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. G7 म्हणजे काय? ग्रुप ऑफ 7 म्हणजेच 7 देशांचा हा एक गट आहे ज्याला G7 असं या नावाने संबोधलं जातं, ज्याची स्थापना 1975 मध्ये करण्यात आलेली होती. हे जे काही G7 आहे याची पहिली शिखर परिषद फ्रान्सने आयोजित केली होती 1975 मध्ये.
G7 मध्ये 7 देश आहेत, 7 देश आणि एक युरोपियन युनियन आहे, बरोबर. आणि G7 हे जे काही 7 देश आहेत याची जी काही या ठिकाणी देशांची जी काही संख्या आहे ती 7 आहे, परंतु हे देशाची जी काही लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे ती काय आहे, ज्यूस विथ GF, बरोबर. ज्यूस विथ GF म्हणजेच काय, जपान, युनायटेड स्टेट्स, इटली, कॅनडा, इंग्लंड आणि जर्मनी आणि फ्रान्स, बरोबर. आता या ठिकाणी G7 समिटची 2025 ची परिषद कॅनडामध्ये आयोजित करण्यात आली होती. ती कितवी परिषद होती, तर 51व्या क्रमांकाची. 51व्या क्रमांकाची परिषद 2025 मध्ये झाली कॅनडामध्ये आणि 52व्या क्रमांकाची 2026 मध्ये होणार आहे फ्रान्स या ठिकाणी, बरोबर. ठीक आहे, व्हिडिओ आवडत असेल, माझी जी काही तळमळ आहे शिकवण्याची ती जर आवडत असेल तर व्हिडिओला अवश्य एक लाईक करा, बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आता या ठिकाणी आपण SCO पाहिलो, ब्रिक्स पाहिलो, G7 पाहिलो, अशा प्रकारे महत्त्वाच्या समिट सगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. पुढचा प्रश्न, G20चं जे काही समिट झालं 2025चं, ती परिषद ते समिट कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो G20चं समिट आयोजित करण्यात आलं होतं. 2025चं हे जे काही G20चं शिखर परिषद झालं ती कितवी आवृत्ती होती, तर 20व्या क्रमांकाची आवृत्ती होती, जी की दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारत आपला जो काही देश आहे तो G20चा कधीपासून सदस्य आहे, तर 1999 पासून. ठीक आहे, आणि वर्तमानमधील G20चे अध्यक्ष कोण आहेत, लुईज इनासियो लुला दा सिल्वा, जे की वर्तमानमधील अध्यक्ष आहेत ब्राझीलचे, तेच अध्यक्ष आहेत G20चे. ठीक आहे, 2025 साठी G20ची थीम काय होती, बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड अ सस्टेनेबल प्लॅनेट. ठीक आहे, 2023 मध्ये 18वी क्रमांकाची G20ची परिषद झाली जी की भारतामध्ये झाली. 2025 मध्ये 20व्या क्रमांकाची परिषद झाली जी की दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली. आणि 2026 मध्ये 21व्या क्रमांकाची G20 परिषद आहे जी की आयोजित करण्यात येणार आहे अमेरिका देशाच्या अंतर्गत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. नाटो 2025 ची परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नाटोची 2025 ची जी काही समिट होती, परिषद होती, ती नेदरलँड या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. N फॉर नाटो, N फॉर नेदरलँड असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, NATO नाटो फुल फॉर्म काय, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल उत्तर अटलांटिक करार संघटना. नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 ला. नाटोचं मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी. आणि नाटोचे सदस्यत्व आहेत 32 देशांकडे. आणि 32वा देश कोणता आहे, तर स्वीडन. आणि 31वा देश कोणता आहे, फिनलँड. ठीक आहे, या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलं 2025 ची जी काही परिषद झाली नाटोची ती नेदरलँड या ठिकाणी झाली. 2024 ची कोठे झाली, तर अमेरिका या ठिकाणी. आणि 2026 ची कोठे होणार आहे, तर तुर्की या ठिकाणी. ही देखील गोष्ट तुम्हाला या ठिकाणी साईडला लिहून घ्यायची आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. COP30 ची परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, बेलेम. बेलेम म्हणजेच ब्राझील या ठिकाणी COP30, बरोबर. COP30 मध्ये मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही COP आहे, COP याचा फुल फॉर्म काय आहे, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर 30व्या क्रमांकाचं जे काही या ठिकाणी COP30 आहे ते आयोजित करण्यात आलं 2025 मध्ये ब्राझील या ठिकाणी. पहिल्या क्रमांकाचं COP1 हे झालं 1995 मध्ये बर्लिन जर्मनी या ठिकाणी. आणि अजून एक खास गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, COP33 जे की 2028 मध्ये होणार आहे ते आयोजित करण्यात येणार आहे आपल्या भारतामध्ये. पुढचा प्रश्न, जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद 2025 कोणत्या देशाने आयोजित केलेली होती. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B फॉर आपला भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2025 मध्ये 9व्या क्रमांकाची ही आवृत्ती होती. कशाची, जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेची. कोणी आयोजित केली, भारताने. कधी, 2025 मध्ये. कितवी आवृत्ती, 9व्या क्रमांकाची आवृत्ती. आणि थीम काय होती 2025 साठी या परिषदेची, संभावना, शक्यता, इंग्रजीमध्ये म्हणता येईल पॉसिबिलिटीज. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 लिहून घ्या. कोणत्या देशाने पहिले आशियाई बौद्ध शिखर परिषद आयोजित केली होती. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परत एकदा पर्याय क्रमांक A, भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताने पहिले आशियाई बौद्ध शिखर परिषद आयोजित केली होती. पुढचा प्रश्न, 16वी सशस्त्र सेना परिषद
कोठे आयोजित करण्यात आली होती? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोलकातामध्ये या ठिकाणी 16व्या क्रमांकाची सशस्त्र सेना परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्या परिषदेचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. आणि या वर्षीची 16व्या क्रमांकाची जी काही परिषद झाली त्याची थीम होती इयर ऑफ रिफॉर्म्स ट्रान्सफॉर्मेशन फॉर द फ्युचर, अशा प्रकारची थीम होती फॉर द इयर ऑफ 2025. पुढचा प्रश्न, 11वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई या ठिकाणी 11व्या क्रमांकाची जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्याची थीम होती इनोव्हेटिंग फॉर इम्पॅक्ट एक्सलरेटिंग द फ्युचर ऑफ द ग्रीन इकॉनॉमी. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेमिकॉन इंडिया 2025 चे उद्घाटन कोठे केलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी सेमिकॉन इंडिया 2025 या समिटचं इनॉग्रेशन या ठिकाणी करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेमिकॉन इंडिया 2025 असं याचं नाव होतं, ज्याची थीम होती बिल्डिंग द नेक्स्ट सेमीकंडक्टर पॉवर हाऊस. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, 68व्या राष्ट्रकुल संसदीय परिषद 2025 चे आयोजन कोणत्या शहरामध्ये झालेलं आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ब्रिजटाउन बार्बाडोस या ठिकाणी 68व्या क्रमांकाच्या राष्ट्रकुल संसदीय परिषद 2025 चं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, 13व्या नंबरचा, भारत कोणत्या शहरामध्ये 5व्या कोस्ट गार्ड ग्लोबल समिट 2027 चं आयोजन करणार आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चेन्नई या ठिकाणी आपला भारत देश या शहराच्या अंतर्गत 5वा कोस्ट गार्ड ग्लोबल समिट 2027 चं आयोजन करणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा, 2025च्या जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषदेचे आयोजन कोणत्या शहरामध्ये झालेलं आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उज्जैन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उज्जैन या शहराच्या अंतर्गत 2025च्या जे काही जागतिक आध्यात्मिक पर्यटन आहे, ग्लोबल स्पिरिच्युअल टुरिझम कॉन्क्लेव्ह आहे, त्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं उज्जैन शहराच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, 2025 चे युवा आध्यात्मिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलं होतं? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वाराणसी या शहराच्या अंतर्गत 2025 युवा आध्यात्मिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्याची थीम होती नशामुक्त युवा फॉर विकसित भारत, ड्रग्ज फ्री यूथ फॉर डेव्हलप्ड इंडिया, असं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. लक्षात घ्या, तुम्ही म्हणताल की सर अशा प्रकारचे प्रश्न खरंच विचारले जातात का? तर हो, 100% अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार. स्टार मार्क करून ठेवा, बोर होऊ देऊ नका. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. हे समिट्स या परिषदा व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि याच्यावरती परत परत रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करा. 16वा प्रश्न, भारतातील पहिल्या नागरी स्थानिक संस्था अध्यक्षांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं? तर पर्याय क्रमांक सी, गुरुग्राम शहराच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, वर्ल्ड फूड इंडिया 2025च्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन कोठे केलेलं आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी वर्ल्ड फूड इंडिया 2025च्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलं. याची थीम काय आहे? प्रोसेसिंग फॉर प्रॉस्पेरिटी. बरोबर, प्रोसेसिंग फॉर प्रॉस्पेरिटी असं यावर्षीची थीम आहे वर्ल्ड फूड इंडिया 2025 बद्दल. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या वनमंचाचे 20वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आलेलं होतं? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, न्यूयॉर्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारताने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली सभा कोणत्या शहरामध्ये आयोजित केलेली आहे? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक डी, डी फॉर दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली सभा याच्या अध्यक्षस्थानी होते भूपेंद्र यादव. तुम्ही म्हणताल भूपेंद्र यादव कोण आहेत? तर पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री आहेत. हा जो काही या ठिकाणी अलायन्सची पहिली सभा झाली, याचा उद्देश काय आहे? तर 7 मोठ्या मांजरींच्या संवर्धनासाठी ही परिषद भरवण्यात आली होती. 7 मोठ्या मांजरी कोणकोणत्या आहेत? वाघ, सिंह, बिबट्या, या ठिकाणी स्नो बिबट्या म्हणजे हिम बिबट्या, चित्ता, जगवार आणि प्युमा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा लिहून घ्या.
6वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 कोणत्या देशाने आयोजित केलेली होती? 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, थायलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर थायलंडने 4 एप्रिल 2025 रोजी बँकॉक थायलंड या ठिकाणी 6व्या क्रमांकाची बिमस्टेक समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये बऱ्याच वेळेला विचारलं जातं हे जे काही बिमस्टेक आहे याचा फुल फॉर्म काय आहे. लिहून घ्या, बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. मराठीमध्ये म्हणता येईल बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम. ठीक आहे, भारताकडून सहभागी कोण झालं होतं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि थीम काय होती? बिमस्टेक, समृद्ध, लवचिक आणि खुले, अशा प्रकारची थीम होती फॉर द इयर ऑफ 2025. या ठिकाणी बिमस्टेकमध्ये जे काही सदस्य संख्या आहे ती किती आहे? तर 7 देश आहेत. कोणकोणते? बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दिल्ली या ठिकाणी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या वर्षीची थीम काय होती मग? पार्टनरशिप्स फॉर एक्सलरेटिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड क्लायमेट सोल्युशन्स, अशा प्रकारची थीम होती 2025 साठी. लक्षात घ्या अजून एक एक्स्ट्रा पॉइंट, 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन हे आपल्या भारताचं उद्दिष्ट आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांच्या महिला शांती सैनिकांची परिषद आयोजित केली होती? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताने पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांच्या महिला शांती सैनिकांची परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्याची थीम होती वुमन इन पीस कीपिंग अ ग्लोबल साऊथ पर्स्पेक्टिव्ह, अशा प्रकारची थीम होती 2025 साठी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. कोणत्या शहरामध्ये 2025 मध्ये सामाजिक न्यायावरील पहिला प्रादेशिक संवाद आयोजित करण्यात आला होता? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये 2025 या वर्षासाठी जागतिक सरकार शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती? 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दुबई या शहरामध्ये 2025 साठी जागतिक सरकार शिखर परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. संयुक्त राष्ट्रांच्या महिलांच्या स्थितीवरील आयोगाचे 69व्या क्रमांकाचं जे काही सेशन होतं, अधिवेशन होतं, ते कोठे आयोजित करण्यात आलं होतं? तर पर्याय क्रमांक डी, न्यूयॉर्क या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांच्या महिलांच्या स्थितीवरील आयोगाचे 69व्या क्रमांकाचं या ठिकाणी आयोजन, या ठिकाणी जे काही सेशनचं अधिवेशन आहे त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, AI ॲक्शन समिट 2025 कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फ्रान्स या ठिकाणी AI ॲक्शन समिट 2025 या शहराच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलं होतं. यजमान शहर होतं पॅरिस म्हणजेच फ्रान्स, आणि होस्ट फ्रान्सचे अध्यक्ष कोण आहेत? इमॅन्युअल मॅक्रॉन. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27वा. 55व्या क्रमांकाची जागतिक आर्थिक मंच जे काही WEF आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दावोस या ठिकाणी 55व्या क्रमांकाचं जागतिक आर्थिक मंच वार्षिक बैठक आयोजित करण्यात आलं होतं. थीम काय आहे? कोलॅबरेशन फॉर द इंटेलिजंट एज, अशा प्रकारची थीम आहे 2025 साठी. आणि मी आत्ता सांगितलं WEF फुल फॉर्म काय? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आर्थिक मंच, ज्याची स्थापना 1971 मध्ये झाली आणि वर्तमानमधील संस्थापक आहेत क्लॉस श्वाब आणि अध्यक्ष आहेत लॅरी पिंक. पुढचा प्रश्न, कोणता देश ब्रिक्सचा 9व्या क्रमांकाचा भागीदार देश बनलेला आहे? 28व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नायजेरिया नावाचा एक या ठिकाणी देश आहे, तो ब्रिक्सचा 9व्या क्रमांकाचा भागीदार देश बनलेला आहे. ब्रिक्सचे 9 भागीदार देश, 9व्या क्रमांकाचा कोणता आहे? नायजेरिया. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, हे टोटल 9 कोणकोणते आहेत? बेलारूस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकिस्तान, मलेशिया, थायलंड, युगांडा आणि उझबेकिस्तान.
ठीक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय पाहिलं, हे जे काय समिट्स असतात लक्षात घ्या. समिट्स म्हणजेच काय, परिषदा असतात बरोबर. तुम्ही 2025 मध्ये कोणत्याही प्रकारच्या एक्झामची तयारी करा किंवा 2026 मध्ये या एक्झाम्समध्ये या जे काय परिषदा असतात, समिट्स असतात, याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न बघायला मिळणार आहे. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती घ्यायचा याच्यावरती नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल अवश्य व्हिडिओला लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, अभ्यासाच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ, हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता पुढचा व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका. नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.